सरकार झोपलं आम्ही आता मान्य करू, 2 महिने झाले 100% ते झोपलंच, याच्याशिवाय काही पर्यायच नाही, आता मान्य करू. पण देव झोपला तर देव सुद्धा नेमका कधी जागी होणार आहे याचं आम्हाला ज्ञान. सरकार झोपलं का झोपेचं सोंग घेतलं, याच्यात 2 पद्धती आहे. पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं तो कधी उठत नाही, ध्यानात घ्या. आणि झोपेचं जर तुम्ही सोंगच घेतलेलं आहे तर जमिनी आमच्या बापाच्या आहे. सरांनी आता सांगितलं या मग कसं तुम्ही जमिनी आमच्या लुबाडणार आहे, हे 100% याचं उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. कोण कधी जाईल दोरी हातात घेईल हे सांगता येत नाही. समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वाने जवळजवळ आता 2 महिने होण्याकरता फक्त 4-5 दिवस बाकी आहेत, म्हणजे 53 दिवस आज हे ठिकाणी उजळलेलं आहे. आता सरांनी अत्यंत खेदयुक्त अंतकरणाने सांगितले की शासन आणि प्रशासन हे नेमकं झोपलं का झोपेचं सोंग त्यांनी घेतलेलं, हा आमच्या समोर प्रश्न आहे. कारण आता वारी चालू आहे, आषाढी वारी येईल त्यावेळेला ती जी एकादशी आहे त्याला देवशयनी एकादशी मानतात. म्हणजे आमचा देव आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भक्तगणांना दर्शन देऊन आता शयन करणार. आणि कार्तिकी एकादशी येते त्याला तिला प्रबोधिनी एकादशी मानतात. म्हणजे चांगल्या रीतीने जो जागून सर्व भक्तांना पुन्हा सुख समृद्धी भरभराटी देण्याचं काम करतो असा आमचा देव. मला सांगायचं, देवाच्या आमचा देव झोपला पण तो नेमका कधी उठणार आहे याचं आम्हाला ज्ञान आहे. कारण प्रबोधिनी एकादशी सरकार झोपलं आम्ही आता मान्य करू, 2 महिने झाले 100% ते झोपलंच, याच्याशिवाय काही पर्यायच नाही, आता मान्य करू. पण देव झोपला तर देव सुद्धा नेमका कधी जागी होणार आहे याचं आम्हाला ज्ञान आहे. सरकार झोपलं का झोपेचं सोंग घेतलं, याच्यात 2 पद्धती आहे. जो झोपला तो कधी ना कधी तर उठत असतो, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलं तो कधी उठत नाही, ध्यानात घ्या. आणि म्हणून सरकारला मला प्रश्न आहे, झोपले असले तर ठीक आहे, तुम्ही कधी जागी होणार आहे हे सांगण्याकरता आम्हाला इथं या. आणि झोपेचं जर तुम्ही सोंगच घेतलेलं आहे तर जमिनी आमच्या बापाच्या आहे. सरांनी आता सांगितलं या मग कसं तुम्ही जमिनी आमच्या लुबाडणार आहे, हे 100% याचं उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. एवढं तळमळीने 2 महिन्यापासून आम्ही आक्रोश करतो की आमच्याकडे थोडंफार लक्ष देण्याचा तुम्ही आतोनात प्रयत्न करा. अरे तुमच्या समोर तरी आम्ही का आरडतो हा प्रश्न आहे ना. कारण शास्त्र सांगता आपला अन्नदाता भयत राहता विद्यादाता तथैवच जनिता उपनेता पंचते पितर स्मृता. म्हणजे अन्न देणारा याला आम्ही पिता म्हणतो, उपनयन संस्कार करणारा याला आम्ही पिता म्हणतो, विद्या देणारा याला आम्ही पिता म्हणतो, त्याच्याबरोबर मला असं वाटतं झोपेतून जागी करणारा याला आम्ही आमचा पिता म्हणतो, आणि भयमुक्त करणारा याला आम्ही आमचा पिता म्हणतो. आम्हाला आमच्या शेती चालल्या, तुम्ही भयग्रस्त आमच्या झोपा उडालेले, आज भयग्रस्त जीवन झालं. घरी आम्हीच नाही तर आमचे 13 14 काही माणसांचे कुटुंब आहे. कोण कधी जाईल दोरी हातात घेईल हे सांगता येत नाही. म्हणून मायबाप सरकार तुम्हाला विनंती आहे, आज जरी तुम्ही झोप घेतली किंवा झोपेचं सोंग घेतलं पण याचा परिणाम उद्या या समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेली आत्मदहन आत्मपीडा आणि काहीतरी अघटित जर घटना घडली याला जबाबदार आपण असताल. ती जबाबदारी स्वीकारण्याच्या अगोदर तुम्ही हे केलेल्या चुका त्याचीच जबाबदारी स्वीकारावी, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती.